शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला दिलासा नाहीये। फसवणूक प्रकरणात परदेशी जाण्याची परवानगी त्यांना दिलेली नाहीये। कोर्टाकडून परदेशी जाण्यावरती बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला कोर्टाकडून दिलासा देण्यात आलेला नाहीये। फसवणूक प्रकरणात परदेशी जाण्याची परवानगी या ठिकाणी नाकारण्यात आली आहे आणि कोर्टाकडून परदेशी जाण्यावरती बंदी कायम आहे। प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, काय अधिकची अपडेट आहे? तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला दिलासा मिळालेला नाहीये। आपला प्रतिनिधी शिल्पा आपल्याशी जोडला गेला। शिल्पा, अधिकची अपडेट काय? काही तांत्रिक कारणामुळे शिल्पापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। तर फसवणूक प्रकरणात आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला चांगलाच फटका बसलाय। कोर्टाकडून परदेशी जाण्यावरती बंदी कायम ठेवण्यात आली आहे। फसवणूक प्रकरणात परदेशी जाण्याची परवानगी आता कोर्टाकडून नाकारण्यात आली आहे। फसवणूक प्रकरणात ही मोठी अपडेट आपण बघतोय। तर प्रतिनिधी नंदकिशोर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर कोर्टाकडून ही नवीन म्हणजे दिलासा मिळालेला नाहीये, काय अपडेट आहे? नक्कीच जर पाहायला गेलं तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांना कोर्टाकडून अजूनही दिलासा नाही। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आधी 7 कोटी कोर्टाकडे डिपॉझिट करा, मग आम्ही परवानगी देण्यावर विचार करू, असं एकंदरीत कोर्टाने नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। राज कुंद्रा जवळपास 60 कोटी फसवणुकीच्या कारणास्तव जर पाहायला गेलं तर लुकआउट नोटीस जी आहे ती कोर्टाने काढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यावरून आम्हाला बाहेर देशात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले गेलेलं असल्याचं सांगण्यावरून आम्हाला लुकआउट नोटीस जी आहे ती रद्द करण्याची जी मागणी आहे ती राज कुंद्रांच्या वकिलाकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर न्यायाधीशांनी वेगवेगळे जे पुरावे ते मागितलेले आपल्याला पाहायला मिळतात। जे निमंत्रण पत्रिका आहे ती कोर्टापुढे सादर करण्याची जी विनंती आहे ती कोर्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र जे शिल्पा शेट्टीचे वकील आहेत त्यांनी आम्हाला फोनवरून निमंत्रण दिलं, त्यामुळे कोर्टाने म्हटलं आम्हाला नंबर द्या, आम्ही खात्री करतो। अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कोर्टात झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। आता एकंदरीत या संपूर्ण युक्तिवादानंतर जो दिलासा आहे तो शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्राला मिळाला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याबाबत जी पुढील सुनावणी आहे ती 14 ऑक्टोबरला होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, या सुनावणीकडे आपलं लक्ष राहील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।